राज्य पुनर्रचना अधिनियम 1956च्या कलम 51A अन्वये 1 ऑगस्ट रोजी कोल्हापूर सर्किट बेंच स्थापनेबाबत अधिसूचना काढण्यात आली होती. या अधिसूचनेला रणजित निंबाळकर यांनी याचिकेद्वारे आव्हान दिलं होतं. यावेळी याचिकाकर्त्यांनी जसवंत सिंह आयोगाच्या 1685च्या अहवालाचा दाखला दिला होता. या अहवालानुसार मुख्य न्यायालयापासून दूर खंडपीठ स्थापन करणं हा अपवाद असावा, नियम नव्हे. तसंच सर्किट बेंच स्थापन करताना इतर न्यायाधीशांशी सल्लामसलत केली की नाही याबाबत स्पष्टता नसल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. या याचिकेवर आज न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती NV अंजारिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठानं कोल्हापूर सर्किट बेंचची स्थापना ही सर्वांना न्याय मिळवून देण्याच्या घटनात्मक संकल्पनेला अनुसरून आहे असं स्पष्ट केलं. मुख्य न्यायमूर्तींनी कुणाशीही सल्लामसलत न करता हा निर्णय घेतल्याचे कोणतेही पुरावे नाहीत असं सांगून न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली. पूर्वी कोल्हापूर सर्किट बेंचबाबत वेगळी भूमिका घेतली गेली होती. केवळ याच कारणावरून सध्याचा निर्णय अवैध ठरत नाही असं न्यायालयानं नमूद केलं. दरम्यान या निर्णयाचं वकिलांसह पक्षकारांनी स्वागत केलंय. मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच 17 ऑगस्ट 2025 रोजी भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्या हस्ते आपल्या इथं उद्घाटन झालं आणि सर्किट बेंचचं कामकाज 18 ऑगस्ट 2025 पासून चालू झालं. अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्किट बेंचचं कामकाज चालू असून आपल्यातील जे काही गोरगरीब पक्षकार आहेत त्यांना अत्यंत लवकर आणि जलद गतीनं न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. कामांचं प्रमाण वाढलेलं आहे. कामांचं निकाल होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. असं असताना रणजित बाबूराव निंबाळकर नावाच्या एका व्यक्तीनं आपलं सर्किट बेंच जे स्थापन झालेलं आहे त्या सर्किट बेंचच्या स्थापनेच्या प्रक्रियेला आव्हान देणारं रिट पिटिशन माननीय नामदार सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेलं होतं. त्याचा आज रोजी निकाल होऊन माननीय नामदार सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूरचं सर्किट बेंच जे झालेलं आहे ते दाखल होताना घटनात्मक जो गोरगरिबांना न्याय मिळावा अशी जी घटनात्मक तरतूद आहे, प्रत्येक व्यक्तीपर्यंत न्याय पोचावा या तरतुदीच्या अनुषंगानं सुसंगत अशी ही बेंचची स्थापना झालेली आहे असं आपल्या निकालपत्रात म्हणून जी याचिका दाखल केलेली होती ती याचिका फेटाळलेली आहे. त्यामुळं सर्किट बेंचची स्थापना ही पूर्णपणानं योग्य रीतीनं आणि कायदेशीरदृष्ट्या झाल्याबाबत शिक्कामोर्तब सर्वोच्च न्यायालयाने केला असून लवकरच आपलं सर्किट बेंच जे आहे त्या सर्किट बेंचमधील दाखल होणारी कामं आणि निकाल होणाऱ्या कामांचा वेग बघितला तर लवकरात लवकर सर्किट बेंचचे खंडपीठामध्ये रूपांतर होईल याची आम्हाला आशा आहे. या निर्णयामुळे खंडपीठ स्थापनेचा मार्गही मोकळा झालाय.